उन्हाळ्याचे दिवस आहेत. प्रत्येकाला मस्त थंडगार असं आईस्क्रीम खाण्याचा मोह आवरत नाही. मलाही आवरला जात नाही. आपण आज एका ठिकाणी अशा तरुणाकडे मराठी तरुणाकडे आलेलो आहे, की त्यांनी एक द टेस्ट आईस्क्रीम बेकरी नावाचं प्रोडक्ट सुरू केलं. विशेष म्हणजे आपण सगळे कोणतेही पदार्थ खातो, म्हणजे आईस्क्रीम जर खातोय, आईस्क्रीमची जर चर्चा सुरू आहे, तर आईस्क्रीम खात असताना ते आईस्क्रीम कुठल्यातरी एका कंपनीत तयार करतात. जवळपास त्याची एक्सपायरी डेट 2-2 3 महिने 6 महिने अशी असते आणि इतकं जुनं प्रोडक्ट आपण जो पदार्थ आहे तो आपल्या लहान मुलांना, आपण सगळे घरातले वरिष्ठ नागरिक, आपले घरचे आई वडील सगळ्यांना खायला देतो. वास्तविकतेत त्याला पर्याय म्हणून जसं प्रत्येकाला ताजं खायचं आहे, प्रत्येकाला फ्रेश खायचं आहे, ही कन्सेप्ट घेऊन एका तरुणाने द टेस्ट आईस्क्रीम बेकरी नावाचं प्रॉडक्ट सुरू केलं आणि त्याची मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास आता हळूहळू दुकानं सगळीकडे विस्तारत आहेत. नेमकं हे पदार्थ आईस्क्रीम कसं आहे, ते कशा स्वरूपामध्ये आहे, हे मी आपणास दाखवणार आहे. या तरुणांनी विशेष म्हणजे याचं एक पेटंटसुद्धा घेतलेलं आहे. कारण की त्याची ही आयडिया आहे की आईस्क्रीम करत असताना आईस्क्रीमच्या दुकानातच आईस्क्रीम केलं जावं आणि ते फ्रेश दिलं जावं. फ्रोझन नाही तर फ्रेश अशी ही कन्सेप्ट आहे. ती नेमकी कशी आहे? या तरुणाची उद्योजक म्हणून जवळपास करोडो रुपयांचा आता व्यवसाय मध्ये याचं टर्नओव्हर सुरू झालेलं आहे. ते कसं झालं? या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे या तरुणाकडनं. तर चला नक्की काय केलंय बघूया. प्रशांत कुंभारे म्हणून आहेत, मराठी तरुण आहे. या तरुणाने TIB हे एक प्रॉडक्ट जे आहे आईस्क्रीमचं ते सुरू केलेलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे प्रॉडक्ट नेमकं काय आहे? इतर आईस्क्रीमच्या वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या उतरल्यात, मोठे-मोठे ब्रँड आहेत आईस्क्रीमचे. त्यापेक्षा यांनी हा व्यवसाय कसा सुरू केला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे. स्वागत आहे आपलं NDTV मराठीमध्ये. मला पहिल्यांदा एक तर मुळात विचारायचं आहे, की प्रशांतजी तुमचं बॅकग्राऊंड काय आहे? आणि मुळात आईस्क्रीम ह्या व्यवसायात कसं काय आला? अच्छा. माझा सर फूड इंडस्ट्रीशी तसा काही संबंध किंवा एज्युकेशन माझं त्यामधलं नाहीये. मी फार्मा मॅनेजमेंट करून मार्केट रिसर्चमध्ये नोकरीला होतो. पण 2 वर्ष नोकरी केल्यानंतर ते एक आतून असं आवाज आला, की आपण लाईफटाईम जॉब नाही करू शकत. पण मग व्यवसाय करण्यासाठी लागणारं भांडवल, स्किल्स, नॉलेज त्यावेळेला काहीच नव्हतं. मग कसं तरी काहीतरी स्टार्ट करायचं म्हणून मी मग 2011 ला एक फास्ट फूड जॉइंटचा कॉन्सेप्ट माझ्या मित्रासोबत चालू केला. मग तिथून हळू-हळू 3-4 वर्षामध्ये आम्ही 1चे 2 आउटलेट, 2चे 3 आउटलेट, 4 आउटलेट असं फुल टाईम नोकरीसोबत पार्ट टाईम आम्ही व्यवसाय करत होतो. आणि त्या 4-5 वर्षामध्ये आम्हाला ना अनुभव चांगला आला, की प्रोडक्ट कसं बनवायचं, टीम कशी हँडल करायची, मार्केटिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सोबत जॉबला असताना मार्केट रिसर्चच्या प्रोफाईलमध्ये असल्यामुळे इंडस्ट्रीमधले गॅप्स आयडेंटिफाय करायचं स्किल्स डेव्हलप होत गेले हळू-हळू आमचे. मग त्याच दरम्यान एक असं की फिरतीचा जॉब होता, खाण्याची आवड होती आणि एक कन्झ्युमर म्हणून मला नेहमी आहेत ना, आईस्क्रीम खाताना अशा काही गोष्टी जाणवायच्या. एकतर की ज्या इन्ग्रीडियंटच्या नावाने आपण आईस्क्रीम खातोय, त्या इन्ग्रीडियंटची टेस्ट आणि आईस्क्रीमची टेस्ट तर काहीच सिमिलर नाहीये. म्हणजे त्याचं एकदम प्राईम एक्झाम्पल आहे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. स्ट्रॉबेरी लागते आंबट आणि जे मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आपण खातो ते काहीतरी वेगळंच कप सिरप सारखं गोड लागतं आणि असे बरेच फ्लेवर आहेत. तर ते एक गोष्ट मला जाणवायची. दुसरी गोष्ट मला असं नेहमी वाटायचं की ॲज अ कन्झ्युमर आता आपण गेल्या काही वर्षांपासून जर फ्रेश खाण्याकडे जास्त कल आहे आपला. म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला ज्यूस फ्रेश हवा असतो, मिठाई फ्रेश घेतो, भाज्या फ्रेश हव्या असतात, बरोबर? पण आईस्क्रीम घेताना आपण कधी त्याची एक्सपायरी सुद्धा चेक नाही करत. म्हणजे आपल्या माइंडमध्ये आपण असं बसवलेलं आहे की हे फ्रोझनच असणार आहे. सो हे 2 गॅप आहेत ना मला वाटले की आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्यामध्ये जर आपण काही प्रोडक्ट किंवा ऑफरिंग घेऊन आलो, तर ते आपण सक्सेसफुल करू शकतो. मग मी हा कॉन्सेप्टवरती काम करायला सुरुवात केली. मग इंडस्ट्रीचं नॉलेज नसल्यामुळे तर मग पहिलं बुक्स ऑर्डर करून, YouTubeवरती व्हिडिओज वगैरे बघून आईस्क्रीमचं सायन्स अंडरस्टँड केलं आणि सगळ्यात पहिलं स्वतःची आईस्क्रीम बेसची रेसिपी बनवली, अच्छा, जी आता आम्ही पेटंट पण करून घेतली आहे. अच्छा. हां. आणि मग हळू-हळू एक-एक घरी आईस्क्रीम बनवायला सुरुवात केली. मित्रांना, शेजाऱ्यांना टेस्टिंग वगैरे देऊन त्यांच्याकडून फीडबॅक घेतला. आणि मग जेव्हा तो कॉन्फिडन्स मला आला, की प्रॉडक्ट फार चांगलं बनलंय, त्यावेळेला मग नोकरी सोडली आणि पहिलं दुकान 2016 ला आम्ही वाशीला चालू केलं. अच्छा. नाही पण हे पेटंट नेमकं काय आहे? आणि या पेटंटचं कशा स्वरूपामध्ये प्रोसेस केली गेलेली आहे? इतरांपेक्षा ते वेगळं काय आहे?
सर कसं आहे ना, की आता आईस्क्रीम बेस जो आम्ही बनवला ना, म्हणजे मला जेव्हा पहिलं दुकानी चालू केलं नव्हतं, तेव्हा ऑब्जेक्टिव्ह तेव्हा पण मोठं ठेवलं होतं, की आपल्याला भविष्यात या मार्केटमधल्या सगळ्या मोठ्या प्लेयर्सला कॉम्पिटिशन द्यायचं आहे. तर मग जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते वापरून चालणार नाही. स्वतःचं काहीतरी आपलं प्रोडक्ट वेगळं बनवावं लागणार आहे. तर कॉन्सेप्ट तर युनिक केलाच, पण इन्ग्रीडियंटवरती कंट्रोल पण महत्त्वाचा असतो. त्यामुळे मग आपण ती आईस्क्रीम बेसची रेसिपी क्रिएट केली आणि त्यानंतर आहे ना सर, की ती आईस्क्रीम आईस्क्रीम बेस जो आपण बनवला, तो आपण मुंबईच्या बाहेर पाठवण्यासाठी किंवा एक्सपान्शन आपल्याला अक्रॉस इंडिया करायचं हे ऑब्जेक्टिव्ह माइंडमध्ये होतं. मग त्याचं टेट्रा पॅकिंग करून घेतलं मी. मग अशा पद्धतीने कोणी अजून ऑपरेट करत नाहीये. मग ते टेट्रा पॅकिंग करताना ती जी प्रोसेस आहे, की किती एम-एल काय घ्यायचं, कसं काय करायचं, ते पूर्ण आम्ही ते पेटंट करून घेतलं. कारण उद्या ते कोणी आपलं कॉपी करू नये म्हणून. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान तुमचं जे आता हे प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्टचा जो देत आहे याच्या मागे काय लिहिलेलं आहे? फ्रेश नॉट फ्रोझन. फ्रोझन तर आईस्क्रीम असतंच हे आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे कायम आईस्क्रीम फ्रोझन शिवाय नाहीच आहे. असं आमचं सर्वसामान्य लोकांचं मत एक आहे. तर ही ही कॅच लाईन का आहे? सांगतो सर. आता इंडस्ट्रीमध्ये काय चालतं सर बघा, की फॅक्टरीमध्ये हजारो किलो आईस्क्रीम एकत्र बनवलं जातं आणि महिना-महिना स्टोअर करून ठेवलं जातं आणि जशी ज्या दुकानातून रिक्वायरमेंट येईल तसं ते पाठवतात. आणि ते सुद्धा आईस्क्रीम बनवताना काय करतात, की कलर फ्लेवर इसेन्सचं प्रमाणातच वापरून म्हणजे ते आईस्क्रीम बनवलं जातं. या उलट आपण कॉन्सेप्ट काय बनवला, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो, की जे गॅप्स होते, त्याला जस्टिफाय करायला आम्ही काय केलं, की आम्ही एक ॲक्चुअल इन्ग्रीडियंटला घेऊन म्हणजे जसं की पेरू झाला, आंबा झाला, फळं ॲक्चुअल फळं, खजूर, अंजीर, अक्रोड, बदाम असे सगळे इन्ग्रीडियंट्स वापरून जागेवरती दुकानात डेलीच्या डेली फ्रेश आईस्क्रीम बनवतो. कुठून बनवून येत नाहीत. अच्छा, म्हणजे आपण जसं कुठेही हॉटेलमध्ये गेल्यानंतर ताजे एकदम तयार केली जाते भाजी बरोबर, किंवा बाबा एखाद्या बरोबर, पोळ्या तयार केल्या जातात, बरोबर, पुऱ्या तयार केल्या जातात. बरोबर, कारण की आत्तापर्यंत आम्ही आईस्क्रीम बघतो की मोठमोठे डीप फ्रीजरमध्ये बॉक्सेसमध्ये टाकलेले असतात. बरोबर, इथे बरोबर. तसं नाहीये. तसं नाहीये सर. आम्ही इथे जेवढी डेलीची रिक्वायरमेंट आहे, तेवढे आईस्क्रीम बनवतो. जसं संध्याकाळी 8-9 नंतर आमचा क्राउड चालू होणार आहे आम्हाला माहीत आहे. तर मग आम्ही जे रनिंग 10-12 फ्लेवर आहेत ते इथे बनवून ठेवतो. बाकीचे 12-13 फ्लेवर ऑन ऑर्डर बनवून देतो. तसं क्राउडला मॅनेज करायला. पण सगळेच्या सगळे आईस्क्रीम दुकानातच बनले जातात ॲज पर रिक्वायरमेंट. असं आमची फॅक्टरी फक्त रॉ मटेरियल पाठवण्यासाठी आहे दुकानावरती. तर आता आमचे सध्या जेवढे आउटलेट आहेत, त्या सगळीकडे हीच प्रोसेस आम्ही मेंटेन केली आहे. नाही, पण या व्यवसायामध्ये ज्यावेळेस आलात, त्यावेळेस कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं? कारण की एकतर फार मोठमोठ्या कंपन्या म्हणजे ज्याचं ब्रँडिंग हे लाखो करोडो रुपयाने ब्रँडिंग देशभरामध्ये करतात. त्याला वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांचे सुद्धा आईस्क्रीम्स आहेत आता. बरोबर. छोटे-छोटे लोकल ब्रँड्सचे आईस्क्रीम सुद्धा आहेत आणि मग जे स्वतः घरगुती वेगवेगळ्या ठिकाणी करून जसं आपण लहानपणी बघायचो, की कुल्फी घेऊन जाणारे व्यक्ती आहेत. इथपासून ते सगळे हे चॅलेंजेस आहेत, बरोबर. कॉम्पिटिटिव्ह आहेत बरोबर. तुमचे. तर तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते वेगळं होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? हां. सर सगळ्यात पहिलं तर जेव्हा मी कॉन्सेप्ट डिझाइन करत होतो, त्यावेळेला ही गोष्ट माइंडमध्ये होती. हा सर पेरूचा आईस्क्रीम आहे. त्यावरती मी तुम्हाला हे एक अच्छा, पेरूच आहे काय? मसाला तुम्हाला हे करून देतो. म्हणजे तुम्हाला अगदी घरी पेरू कापून खाल्ल्यासारखा फील येईल. आता बघा. कसं वाटतं? पेरूच खाल्ल्याचा आनंद मिळतोय. एक्झॅक्टली. पण आता ह्या आईस्क्रीममध्ये एक ड्रॉप सुद्धा कलर गेला नाहीये, फ्लेवर गेला नाहीये की इसेन्स नाहीये. आता मार्केटमध्ये जेवढं पेरूचे आईस्क्रीम मिळतात ना सर, 90% सगळेजण गुलाबी कलरचं आईस्क्रीम विकतात. पिंक गुआवा म्हणून. कारण ते आपलं माइंड असोसिएट झालं पाहिजे त्या फ्लेवरला. पण जो पिंक गुआवा आहे तो 12 महिने मिळत नाही सर आणि त्याची टेस्ट पण थोडीशी तुरट असते. मग हे आम्ही देशी पेरूने बनवलंय. दिसायला व्हाईट कलरचं आहे, पण खाल्ल्यावर सांगावं लागत नाही की पेरूचं आईस्क्रीम. हां, मग तुम्ही सांगत होता की कसं चॅलेंजेस आहेत एक्झॅक्टली. मुळात. एक सगळ्यात गोष्ट आमच्यासाठी चांगली ही झाली होती, की कॉन्सेप्ट युनिक असल्यामुळे आहे ना, कस्टमरचा एक्सेप्टन्स मिळाला सर. कारण ह्या आधी अशा पद्धतीने कोणी आईस्क्रीम बनवले नव्हते. म्हणजे आता तुम्ही जेव्हा बघाल त्या स्टील प्लेटवरती रोल्स वगैरे बनवणारे भरपूर लोकं होती, की रोल्स बनवून वरती टॉपिंग्स वगैरे टाकून. पण ज्या पद्धतीने आम्ही करत होतो, की बाबा फळं पण तिथेच कट होतायत. फक्त फळंच ब्लेंड केली जातायत. अजून काहीच टाकलं जात नाहीये. आणि त्या प्रोसेसचा जो प्रॉडक्टमध्ये रिझल्ट आला, इन टर्म्स ऑफ टेस्ट, टेक्स्चर, ओव्हरऑल क्वालिटी, त्यामुळे लोकांचा एक्सेप्टन्स चांगला मिळाला. पण सगळ्यात पहिलं तर चॅलेंज होतं, जसं मुंबईमध्ये दुकान चालू करायचं, तर पहिल्या दुकानाचं आमचं भाडं ₹60,000 होतं. मग त्यावेळेला तो सगळ्यात मोठा हे होता, की एवढं भाडं रिकव्हर होईल की नाही. मग त्या दिवशी त्यासाठी आम्ही ट्रिक काय केली,
की वाशीमध्ये एक वेल नोन ब्रँड जो सगळ्यात चांगला चालत होता, बरोबर त्याच्या ऑपोजिटचंच दुकान मी निवडलं, की तिथे बसून लोक जेव्हा माझं दुकान बघतील एकदा तरी ट्राय करायला येतील. आणि मग असं मग हळूहळू हळूहळू करत 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 मग आम्ही चांगला कस्टमर बेस बिल्ड केला. बरोबर. नाही, पण मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त- ही कन्सेप्ट डोक्यात कुठनं आली की बाबा यार आईस्क्रीम हे फ्रेश दिलं जावं, म्हणजे जसं ही आयडिया मुळात कुठनं आली डोक्यात? सर बघा ना, म्हणजे आता आपण बाकी इंडस्ट्रीचा जर एक बघितला, एक ॲनालिसिस जर केलं, तर काही वर्षापूर्वी बर्गर, पिझ्झामध्ये 1-2च ब्रँड होते मल्टीनॅशनल, बरोबर? पण गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही बघा सर, कॅफेज वगैरे सगळीकडे वाढत चाललेत. का? कारण लोकांना आहे ना आता फॅक्टरी प्रोड्युस्ड फूड नको आहे, लोकली बनलेलं हवं आहे. म्हणून तर पिझेरियाज, कॉफी शॉप बरोबर आहे ना, हे सगळे वाढत चाललेत. इनफॅक्ट तुम्ही बघाल तसं मायक्रो ब्रुवरीज पण म्हणजे जे नंबर एवढा वाढतोय, म्हणजे फ्रेशनेसकडे कस्टमर किती जास्त अट्रॅक्ट होत आहेत. पण त्याच्या उलट जर तुम्ही आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये बघाल, तर नवीन असं काहीच होत नव्हतं. म्हणजे फक्त नवीन फ्लेवर बनणं, इसेन्स बनणं, ह्याच गोष्टी होत होत्या. त्यामुळे मी विचार केला, की जेव्हा तुम्ही थायलंडमध्ये जेव्हा ह्या कॉन्सेप्टचा बूम झाला होता रोल वगैरेचा, त्यावेळेला फर्स्ट टाईम मला क्लिक झालं, की ह्या पद्धतीने आपण एकदम नैसर्गिक आईस्क्रीम बनवून द्यायला पाहिजे. तिथे ती पहिल्यांदा आयडिया मला क्लिक झाली आणि मग त्याच्यावरती मी काम चालू केलं. आईस्क्रीमच्या वेगवेगळ्या कंपन्या दावा करतात की त्यांचं आईस्क्रीम सगळ्यात जास्त नैसर्गिक आहे. सगळं त्यात नैसर्गिक पदार्थांचा वापर आहे. तर तो नेमकं खरा फॅक्ट किती खरा आहे आणि तुमच्या याच्यामध्ये काय फरक आहे? अच्छा. सर सगळ्यात मोठा तर एक फरक आहे आपला आणि बाकीच्या ब्रँडमध्ये, की आईस्क्रीम आपलं समोर बनतंय तुमच्या दुकानामध्ये फ्रेश. त्यामुळे ट्रान्सपरन्सी 100% आहे. तुमच्या समोरच फळं कट केली जातायत. तीच समोर त्या आईस्क्रीम बेसमध्ये अच्छा, ब्लेंड म्हणजे इथेच फळं कट करून सगळ्या सगळं गोष्टी इथेच होतं करतात. सर. दिवसभर मुलं जसं दुकान ओपन झालं, डेलीचे त्यांचा एक अंदाज असतो, की आपला कितीचा सेल होऊ शकतो, काय होऊ शकतो. त्या हिशोबाने ते दिवसभर फळं कट करणं, त्याला क्लीन करणं, संध्याकाळची तयारी करणं, ही प्रोसेस इथे चालू असते. तर बाकी इंडस्ट्रीमध्ये जे नैसर्गिक या नावाखाली जरी विकले जात आहेत, तरी त्यांचे आईस्क्रीम फॅक्टरीमध्ये बल्कमध्येच बनवलेले जातात. कुठेतरी तयार केलेले आहेत आणि बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय होते, आता ते जेव्हा बल्कमध्ये बनतायत ना सर, तेव्हा ते कस्टमरपर्यंत पोहोचेपर्यंत जो पिरियड लागतो, त्यामध्ये आईस्क्रीम ते टेम्परेचर फ्लक्च्युएशनला एक्सपोज होतं. म्हणजे फॅक्टरीमधून बाहेर काढलं, गाडीत लोड केलं, गाडीतून काढलं, डिस्ट्रिब्युटरकडे दिलं. मग ते मेल्ट होतं, रिफ्रीज होतं, मेल्ट होतं, रिफ्रीज होतं. आणि जेव्हा रिफ्रीज होतं तेव्हा त्यामध्ये बर्फाचे खडे होतात. आणि तुम्ही बघितलं असेल, स्वतः पण अनुभव केला असेल, की बऱ्याचदा आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खाताना आपल्याला बर्फ बर्फ लागतो. हा प्रकार एकतर आमच्या आईस्क्रीममध्ये होत नाहीये. कारण हे दुकानातच बनलेलं आईस्क्रीम आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा फील एकदम रिफ्रेशिंग येतो. हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जो बाकीच्यांपासून आपल्याला सेपरेट करतो. आणि जे नॅचरल डोमेनमध्ये जरी आहेत ना सर, आता ते कसे बऱ्याच लोकांचे मार्केटिंग गिमिक झालेत. म्हणजे आता आमच्या इथे तुम्ही बघाल ना, आंब्याचा सीझन संपला की आम्ही वर्षभर विकत नाही आईस्क्रीम. मँगोचं आईस्क्रीम नाही. स्ट्रॉबेरी आता माझ्याकडे नाही अवेलेबल. आता मँगो सीझन चालू आहे. एकदा मँगो गेला की मग सीताफळ येईल. असं पद्धतीने आम्ही ऑपरेट करतो. त्यामुळे ते कस्टमरला ट्रस्ट आमच्यावरती चांगला बिल्ड झाला, की बाबा हे खरंच नैसर्गिक बनवतायत, समोर बनवतायत. आणि इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आता बघाल, बल्क इंडस्ट्रीमध्ये कन्झम्पशनच्या हिशोबाने म्हणजे एवढे कॉम्प्रोमाइजेस झालेले आहेत. म्हणजे आपण नाव कोणाचं घेत नाही, पण तुम्ही बघाल सर, तर कसं आहे आता, आईस्क्रीम मध्ये आता दुधाचाही वापर कमी होत चाललाय, कॉस्ट कमी करायच्या हिशोबाने. कारण आईस्क्रीमची क्वालिटी त्याच्या फॅट पर्सेंटवरती डिपेंड असते. पण आणि दुधाची किंमत ही त्याच्या फॅट पर्सेंटवर डिपेंड असते. मग ते दूध तेवढं वापरता येत नाही तेवढ्या किमतीचं. म्हणून लोक आता आजकाल व्हेजिटेबल फॅट वापरून आईस्क्रीम बनवतात. साखरेच्या ऐवजी बरेच केमिकल वापरले जातात. आणि इन्ग्रेडियंटचे तर सर खूप सारे प्रकार आहेत. आता जे बऱ्याच कंपन्या आहेत जे नॅचरल नैसर्गिक लेबलवरती लिहितात, बल्क मधले मी म्हणतोय. मग त्यामध्ये त्यांचं कसं असतं सर, की गाईडलाईन्सच्या हिशोबाने ते जे फ्लेवर वापरतायत ते नॅचरल कॅटेगरीत येतात. असे बरेच सारे बल्कमध्ये प्लेयर आहेत. आपलं तसं नाही. म्हणजे फक्त नाव म्हणतात की ते नैसर्गिक किंवा नॅचरल राहील, पण ऍक्च्युअल प्रोडक्ट जे आहे ते फार कमी आणि आहे. मुळात ते खूप महिन्यांपूर्वी तयार करून फ्रोझन करून ठेवलेलं असतं. तो एक मोठी आहे. मुळात हे व्यवसाय करत असताना एक फ्रँचायझी करणं आणि त्यानंतर आता तुमच्या फ्रँचायझीचा म्हणजे हा व्यवसायाचा विस्तार किती झालेला आहे आणि तो कशा स्वरूपात वाढवताना समस्यांना तोंड द्यावं लागलं?
सर सुरुवात आम्ही केली होती द आईस्क्रीम बेकरी, शॉर्ट फॉर्म TIB या कॉन्सेप्टने. मग ते हळू-हळू ब्रांचेस वाढवत गेलो आम्ही. म्हणजे मला कसं होतं, की आम्हाला रेफरन्स पॉइंट काही नव्हता. कारण ह्या आधी असं कोणी केलं नव्हतं. तर एखाद्याच्या मिस्टेक्स बघून आपण बाबा आधीच तयार होतो, पण तसं नव्हतं. त्यामुळे बऱ्याच चुका करत-करत हळू पहिले 1-1.5 वर्ष तर आम्ही फ्रँचायझीच दिली नाही. मला पहिल्याच वर्षी 35 फ्रँचायझी इन्क्वायरी होत्या. पण त्यावेळेला आमचं बिझनेस मॉडेलच रेडी नव्हतं. आणि ते उगाचच एक्सपान्शन करायचं आणि ते जर सस्टेन नाही केलं तर त्याला अर्थ नाहीये. त्यामुळे आम्ही फ्रँचायझी त्यावेळेला दिल्या नाहीत. मग सेकंड, थर्ड इयर पासून हळू-हळू फ्रँचायझी वाढवायला सुरुवात केल्या. आणि त्या झाल्यानंतर मग Swiggy, Zomatoचा इंडस्ट्रीवरती झालेला इम्पॅक्ट सगळ्यात पहिला मोठा होता. कारण जेव्हा आपण एक फूडची कॉस्टिंग वर्किंग करतो, रेट्स डिसाईड करतो, त्यावेळेला असा अंदाजच नव्हता की कुठलंतरी थर्ड पार्टी येऊन तुमच्या मार्जिनमधून 25-30% घेऊन जातील. तर तो एक सगळ्यात पहिला इम्पॅक्ट होता. कारण त्याच्या आधी कसं होतं सर, तुम्ही 100 मीटर, 200 मीटरमध्ये जे लोकं आहेत तुमचे कॉम्पिटिटर, तेच कॉम्पिटिशनला होते. पण ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे 5 किलोमीटरमध्ये सगळे कॉम्पिटिशन क्रिएट झालं. ऑब्व्हियसली मार्केट प्लेस पण अवेलेबल झाली तुम्हाला, पण तेवढं कॉम्पिटिशन क्रिएट झालं. मग प्राइसिंग वॉर, मग डिस्काउंट दिल्याशिवाय सेल होत नाही. या सगळ्या गोष्टी आल्या. मग त्यातून थोडं लर्निंग मिळालं, मग त्यातून सावरलो. मग त्यानंतर लॉकडाऊन लागले. 2 लॉकडाऊनचा बराच इम्पॅक्ट पडला. त्यामुळे थोडंसं बॅकफूटवर गेलो आम्ही थोडेसे. पण मग प्रोडक्ट चांगलं असल्यामुळे आणि कस्टमरची लॉयल्टी आम्हाला मिळाली नशिबाने. त्यामुळे आम्ही ते 2-2 लॉकडाऊन सर्व्हाईव्ह करू शकलो. आणि त्यानंतर मग आता आम्ही मागच्या वर्षी काय केलं सर, आता बघा हा जो मी द आईस्क्रीम बेकरी कॉन्सेप्ट आहे, हा शहराच्या हिशोबाने आपण बनवलेला आहे. आता मेन्यूमध्ये 60 प्रोडक्ट आहेत. म्हणजे सुरुवात 21 आईस्क्रीमने केली होती. पण मग आता आपल्याकडे आईस्क्रीम केक आहेत, मिल्कशेक आहे, हॉट चॉकलेट, ब्राउनी, संडे असा भरपूर हे मोठा. पण त्या शॉपमध्ये किंवा त्या दुकानांमध्ये होय फ्रेश सर. तयार करतात. हो, हो. ते कुठं एका ठिकाणी करून आणत नाहीत नाही, नाही. रेडीमेड असं. मी आवर्जून सांगेन सर, आईस्क्रीम केक सुद्धा आमच्या दुकानातच बनले जातात. आता बरेच मार्केटमध्ये प्लेयर आहेत जे आईस्क्रीम केक सेल करतात. ते 6-6 महिन्याच्या एक्सपायरी डेटने सेल होतात. पण जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो, आपण अकस्टम झालोय, की आईस्क्रीम आहे म्हणजे फ्रोझन असणार, त्यामुळे आपण एक्सपायरी पण चेक करत नाही. असं आहे. बरोबर आहे. सो आता हे 60 प्रॉडक्टचा मुंबई शहराच्या हिशोबाने जे मुंबईमधले एस्टॅब्लिश्ड आईस्क्रीम पार्लरचे कॉन्सेप्ट आहेत, त्यांना कॉम्पिटिशन द्यायच्या हिशोबाने आपण हा बनवलेला कॉन्सेप्ट होता. पण मला ग्रामीण भागातून बऱ्याच एन्क्वायरी येत होत्या, की आमच्या इथे पण हे चालू करायचं आहे. पण मग याची जी सेटअप कॉस्ट आहे, ती ग्रामीण भागाला मॅच होणारी नव्हती. कारण मुंबईमध्ये ऑपरेशनल कॉस्ट जास्त असल्यामुळे एक विशिष्ट दर आपल्याला ठेवावे लागतात आईस्क्रीमचे. मग ग्रामीण भागासाठी काय करता येईल? तर मग मी मागच्या वर्षी हाऊस ऑफ आईस्क्रीम या नावाने आमचा अजून एक ब्रँड क्रिएट केला. ज्यामध्ये कॉन्सेप्ट सेम आहे. फक्त सेटअप कॉस्ट त्याची कमी केली. आईस्क्रीमचे रेट कमी केले. कारण ह्या कॉन्सेप्टला डायल्यूट करायचं नव्हतं. आणि मग आता छोट्या-छोट्या गावांमध्ये सुद्धा त्याचे मॉडेल द्यायला सुरुवात केली. मग आता आपले टोटल मिळून सध्या 32 आउटलेट ऑपरेशनल आहेत. आणि म्हणजे दर महिन्याला 3-4 आउटलेट, 3-4 आउटलेट आता आपले वाढलंय. ओपन होतात. म्हणजे ग्रामीण भागांमध्ये सुद्धा लोकांना फ्रेश आईस्क्रीम खायचं आहे, पण त्याच्यासाठी प्रॉडक्ट्स जी कॉस्ट आहे, जी कमी करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून तुम्ही आवर्जून प्रयत्न केले. बरोबर. आता कसं होतंय सर, ग्रामीण भागात आता आईस्क्रीम इंडस्ट्रीचे 2-3 चॅलेंजेस आहेत. सगळ्यात मोठा चॅलेंज जसं मी म्हणालो ट्रान्सपोर्टमध्ये क्वालिटी खराब होते. दुसरं ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट आणि स्टोरेज कॉस्ट आईस्क्रीमची. तुम्ही एका ठिकाणावरून आईस्क्रीम बनवून जेवढं तुम्ही लांब ते ट्रान्सपोर्ट करणार, तेवढी त्याची किंमत वाढणार. त्यामुळे मार्जिन्स हॅम्पर होतात. मग हा वाढलेला खर्चच कॉम्प्रोमाईज करायला आईस्क्रीमची क्वालिटी खराब झाली आहे. मग आपल्याला तो विषय होत नाही. कारण आईस्क्रीम माझं तिथेच बनतंय. 7-8 इन्ग्रीडियंट जे आमचे मेन आहेत ते आम्ही पाठवतो. बाकी फळं वगैरे लोकली घेतात आणि लोकली बनतं. त्यामुळे फ्रँचायझीला जास्त मार्जिन देऊ शकलो आणि रेट सुद्धा कमी ठेवू शकलो आम्ही. बरोबर आहे. आणि मग ग्रामीण भागात जी लोकांची रिक्वायरमेंट होती, की क्वालिटी प्रॉडक्ट हवंय पण तिथपर्यंत पोहोचत नाहीये. अगेन तो गॅप आम्ही फिल केला. त्यामुळे आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला. मग आता ग्रामीण भाग जर म्हटलं तर हाऊस ऑफ आईस्क्रीमचे आमचे रोहा, कुडाळ, विटा, वाई, इचलकरंजी, कडेगाव, कागल, वर्धा, परभणी, वळूज, त्यानंतर माजलगाव, अजून बरेच असे आउटलेट आपले कंटिन्यू चालू आहे. खडकवासला ओपनिंग केली आता आपण. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये मुळात ते जो तुमचा दावा आहे, की आईस्क्रीम तुम्ही स्वतः इथं तयार करता, ते कसं करता एकदा जर आपण बघूयात नक्की. कारण की मुळात सगळ्यांना आईस्क्रीम पार्लरमध्ये कुठल्याही तुम्ही आईस्क्रीमच्या दुकानात गेलात तर तिथे आईस्क्रीम तयार असतं. ते फ्रीजमधनं काढतात आणि खायला देतात.
इथं मात्र ह्यांची कन्सेप्ट वेगळी आहे. ती नेमकी कशी आहे ती बघणार आहे, की ज्याच्यावरच ह्यांच्या मुळात पेटंट आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं म्हटलं जातं. आणि ते कसं बनवलं जातं हे देखील बघूया आपण, की जर आता समजा मला एखादं आत्ता खायचंय कुठलं मँगो, समजा मँगो खायचंय, तर आंबा आईस्क्रीम जर खायचंय तर आंबा आईस्क्रीमचं फ्लेवर ऑलरेडी कुठल्याही याच्यामध्ये तयार असतो. इथे तयार कसं करतात ते पहिल्यांदा आपण बघूया, की ज्यामध्ये ह्यांची खासियत वेगळी असं म्हणतात. या. मी आता अगदी सुरुवातीपासून तुम्हाला प्रोसेस दाखवतो. कमाल कटिंग कर. मुंबईमध्ये सगळी फळं, सगळं रॉ मटेरियल आम्ही वाशी मार्केटमधून बल्कमध्ये परचेस करून आमच्या सगळ्या दुकानांना पाठवून देतो. आणि मुंबईच्या बाहेर जेवढे आमचे आउटलेट आहेत त्या सगळ्यांना ट्रेनिंग दिली जाते. त्यांच्या स्टाफला 4 ते 5 दिवसाची सुरुवातीला ट्रेनिंग देतो की आईस्क्रीम कसं बनवायचं आणि कुठल्या पद्धतीची कुठल्या ह्याची फळं विकत घ्यायची ते सगळं त्यांना तिथे आम्ही सेट करून देतो. कारण जसं आंब्यात वेगवेगळे प्रकार आहेत तसे पेरूमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. आता जो नवीन एक प्रकारचा पेरू तो आलाय, मोठा एकदम खोबऱ्यासारखा जाड हा. पेरू असतो. त्याला ती टेस्ट येत नाही सर. मग ते आम्ही आंब्या सुद्धा प्रत्येकाच्या भागातला वेगळा आहे. म्हणजे रत्नागिरी वेगळा आहे, देवगड वेगळा आहे, बरोबर. केशर आंबा वेगळा आहे. सगळे बरोबर. प्रत्येक भागातला आंबा बरोबर. त्या त्या ठिकाणी जर खाल्ला तर तो टेस्टचा बरोबर बरोबर. त्यामुळे आम्ही जसं आंबा, सीताफळ, स्ट्रॉबेरी यासाठी आमचे असे वेंडर आहेत जे महाराष्ट्रभर सप्लाय आहे त्यांचा. त्यांच्याशी कनेक्ट करून देतो. बाकी कलिंगड, मस्क मेलन वगैरे आपलं हे सगळे स्टँडर्ड क्वालिटी यांची अवेलेबल असते. आंबे आता इथं पूर्ण तर स्वतः इथं चिरलेला आहे आणि त्यानंतरची पुढची प्रक्रिया काय कशी आहे? ब्लेंड करते. मग आता सर कसं आहे, प्रत्येक आईस्क्रीमची आपली एक रेसिपी आहे. जसं याचा जो कॉमन इन्ग्रेडियंट आहे आईस्क्रीम बेस, जो मी तुम्हाला म्हणालो की आमचं स्वतःचं इन्व्हेन्शन आहे, तो बेस सगळ्या आईस्क्रीमसाठी तेवढाच वापरला जातो. फक्त त्याची क्वांटिटी रेसिपी प्रमाणे वर खाली होते. म्हणजे प्रत्येक आईस्क्रीम कुठलं ह्याच्या आपण बरोबर. सांगतो मँगो तर त्याला हे त्याच्यात 60 ml गेलं समजा, तर चिकू मध्ये 50 ml गेलं. मग त्यासाठी आपण स्पून वगैरे तसे ठेवले आहेत. आणि मग ते बेस घेतात, फ्रूट टाकतात, त्या रेसिपी प्रमाणे त्याच्यात साखर टाकली जाते, ब्लेंड करतात, झालं. तो त्याचा बेसिक जे ब्लेंड आहे तो रेडी होतो. फळं जे आहेत ते वजन करून टाकतो. मग दिवसभर मुलं काय करतात सर, संध्याकाळच्या हिशोबाने आपण जेवढे लागणार आहेत तशी ती फळं कट करून वजन करून रेडी ठेवतात. म्हणजे मग वेळ जास्त जात नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला मग 1-1.5 किलो, आता आम्हाला माहिती आहे की आता आंब्याचा सीझन आहे तर हे जाणारच आहे, फॅमिली पॅक जाणारच आहेत. मग ते संध्याकाळी आम्ही बनवून ठेवतो क्राऊडला मॅनेज करायला. आता तुमच्या समोरच सगळे इन्ग्रेडियंट त्यांनी ऍड केले. हे सगळे यात हे टाकल्यानंतर ना मग ब्लेंड करतात का हे? ओके. बेसिक सगळे इथे फळं पण आहेत. आपण पाहिलं तर पेरू आहे, आंबा आहे, वॉटरमेलन किंवा कलिंगड आपण म्हणतो ते, किंवा किवी. प्रत्येकाला वेगवेगळ्या सीझनचे ते फळं खायची. त्यासाठी असे रॉ जे मुळात मूळ फळ आहे ते एक आहे. आम्ही शहाळाचं पण बनवतो सर. म्हणजे नारळ आणून पाणी काढून हा. मलई वापरून एवढे एफर्ट्स घेणारे कोण नाही. हे पण बरोबर. सगळी इकडेच प्रोसेस आणि इथं अनेक वेगवेगळे ठिकाणी टेंडर कोकोनट म्हणतात, पण ते फ्रोझन केलेलं असतं. हा. त्यात बरोबर. ऍक्च्युअल नारळपेक्षा नारळाची चव असणारा पदार्थ आहे. हा, असे खूप सारे ब्रँड म्हणजे मार्केटमध्ये जेन्युअन फारच कमी ब्रँड राहिले, जे ज्या पद्धतीने ते क्लेम करतायत तसंच ऑपरेट करणारे बरोबर. फारच कमी Correct. आहेत. आता आईस्क्रीम मध्ये सर तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगतो. आता तुम्ही बघाल तर आईस्क्रीम हे लिटर मध्ये विकलं जातं. बल्क मध्ये जर तुम्ही बघाल तर ते केजी मध्ये विकत नाहीत. कारण त्याच्या मागे रिझन काय आहे की 1 लिटर आईस्क्रीमचं मटेरियल जेव्हा मशीनमध्ये टाकलं जातं तेव्हा 1.5 ते 2 लिटर आईस्क्रीम ते बाहेर येतं. कारण त्यात तेवढी एअर पंप केली जाते क्रीमीनेस यायला. तर आम्ही तोही प्रकार नाही आमच्या इथे. एअर वगैरे पंप करून ते असं फुगवणं आईस्क्रीम तेही नाही करत आम्ही. साधारणतः जे तुमच्या फ्रँचायझीज आहेत त्याला कसा रिस्पॉन्स काय? सर फार चांगला रिस्पॉन्स आहे. आता जिथे जिथे आम्ही ओपनिंग केली, आता आमचे डिसेंबर पासूनच आतापर्यंत जवळजवळ एक 20 नवीन आउटलेट आमचे चालू झालेत. आणि छोट्या छोट्या ग्रामीण भागांमध्ये पण फार चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. TIBचं मॉडेल आम्ही आता नाशिक ला चालू होतंय आमचं, पण सातारा, सांगली, कोल्हापूर,
संगमनेर, माथेरान या सगळ्या ठिकाणी द आईस्क्रीम बेकरीचे आम्ही ब्रांचेस दिलेले आहेत. आता हे प्रोडक्ट इकडे आणलेले आहे आणि हे कसं तयार करतात जरा आपण बघूयात इथे. आता हा जो ब्लेंड आपण केला होता सर, आता तुम्ही बघितलं यामध्ये एक ड्रॉप सुद्धा कलर नाही गेला, फ्लेवर नाही गेला, इसेन्स नाही गेला. फक्त आंबा आणि बेस जो आहे आमचा बनवलेला तो. आता ह्याला या स्टील प्लेट वरती याचं कसं -20 टेम्परेचर असतं आणि एकदा स्प्रेड केलं की विदिन सेकंड्स म्हणजे हार्डली 10-15 सेकंड मध्ये त्याचं लगेच फ्रीज होऊन आईस्क्रीम रेडी होतं. हे लगेच फ्रीज झालं. आणि मुळात हे करताना याच्यामध्ये कुठलाही केमिकल कंटेंट काहीच नाहीये, सगळं नॅचरल बरोबर सर, बरोबर. नैसर्गिक सगळा आणि वापरलेला हा जसं भाग मी आहे. तुम्हाला म्हणालो होतो की ट्रान्सपोर्टेशन मध्ये वगैरे आईस्क्रीम पाठवण्याचा प्रकारच नाही आपला. हा. त्यामुळे एकतर ते आईस्क्रीम मध्ये बर्फ तयार होण्याचा जो प्रकार आहे तो होत नाहीये आणि आपले खर्च वाचतात. त्यामुळे फ्रँचायझीला मार्जिन सुद्धा आम्हाला चांगली देता येते, म्हणून आम्हाला तो रिस्पॉन्स चांगला मिळतो. इथे आपण पाहिलं तर हे आंबा आईस्क्रीम जो आहे ते नॅचरल वापरून ते तयार झालेलं आहे. आता जर पाहिलं तर आपण ते पूर्ण इथं तयार केलं गेलेलं आहे. बेसिक सगळ्या गोष्टी इतर जे पदार्थाच्या स्पेशल केल्या जातात त्याच्या स्वरूपामध्ये देखील ठेवल्या जातात. त्याच्यामध्ये आहे. तुम्ही पण टेस्ट करा जरा. सर मला नाही. चालूच असतं दिवसभर. जर आपण पाहिलं तर बेसिक मूळ आंब्यासारखा जास्त लागतो तो. एक्झॅक्टली. म्हणजे थंड आंबा जो म्हणतो आपण फ्रीज मधनं काढला आणि खाल्लाय अशी टेस्ट लागते. वेगळी कन्सेप्ट घेऊन आलेला आहात तुम्ही. साधारणतः याच्यातून म्हणजे ही स्टार्टअप सारखी तुम्ही केलेली कन्सेप्ट आहे आणि ज्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. युवकांना या संदर्भात कशी संधी आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये? सर बघा, आपले 2 बिझनेस मॉडेल आहेत. मोठ्या शहरांसाठी जसं मी सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणी जर TIBची फ्रँचायझी आम्ही देतोय तर एक साधारणतः 10 ते 12 लाख रुपयाचा त्यांना खर्च जातो. आणि हाऊस ऑफ आईस्क्रीम हा जो कॉन्सेप्ट ग्रामीण भागासाठी केलाय त्यामध्ये आम्ही काय केलं, प्रोडक्ट कमी केले जेणेकरून कॉस्ट कमी करता येईल आणि बरेचसे कंपल्शन्स कमी केलेत आम्ही. त्यामुळे त्याची सेटअप कॉस्ट, मशीन इक्विपमेंट, इंटिरियर पासून सगळं घेऊन एक 5 लाखाच्या आतमध्ये होते. म्हणजे 2.5 लाखामध्ये मशीन इक्विपमेंट वगैरे येतात, वरचे 2 लाख इंटेरियरसाठी असा तो सेटअप आम्ही केलेला आहे. बरोबर. येस. तुम्ही केलेल्या नवीन वेगळ्या अशा नवख्या प्रयोगासाठी तुम्हाला शुभेच्छा. केमिकल विरहित जीवन जगण्याचा आपण प्रयत्न वारंवार करू म्हणतो, तशा स्वरूपाची भाष्यभूमिकाही घेतो. पण वास्तविकतेत लहान मुलांना आईस्क्रीम देताना त्याच्यामध्ये अतिशय वेगवेगळे केमिकलचे कंटेंट असतात. ते किमान जाऊ नयेत पोटात आणि त्यातून खरंच नैसर्गिक असं जे त्या त्या काळातलं फळ आहे त्याचा आईस्क्रीमचा आस्वाद मिळावा अशा दृष्टिकोनातनं हा केलेला प्रयोग जो आहे तो अतिशय वेगळा आहे. आणि मुळात स्टार्टअपची ही केलेली एक कन्सेप्ट होती जी पहिला एका ठिकाणी एक 7-8 वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि ते आता वेगवेगळ्या मोठ्या व्यवसायामध्ये रूपांतरित होतं. जवळपास करोडो रुपयांमध्ये आता हा व्यवसाय त्यांचा गेल्याचं सांगतात. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.